माझ्या मामाने माझी इच्छा पूर्ण केली. 2 तोळ्याची अंगठी पुढच्या धोंडे जेवणाला अवश्य भेट देईन, पण तू 2-3 वर्ष हा का मटण तसलं लोकांसारखं दाखवायसारखं ना. घ्या हाताने तुमच्यात, हा हाताने घ्या घ्या हो. लोकांसारखं दाखवा. गुडघ्यावर बसून त्या देवीच्या मंदिरापर्यंत चालत येणार. काय लागले दाखवून ते 50,000 कमी एवढ्या व्हिडिओ. मला नुसतं बाहेर काढायचा. 4 वेळा तुम्ही जात जाता का? झाली सुरुवात केली का म्हटलं. CNG पासून आमचं उद्घाटन असतं कधी बी. पुढं भेटतंय नाही भेटतंय एकदा भेटलं मी टेन्शन नाही ना. 2 दिवसापूर्वीच आत्याच्या मुलाचा फोन आला की नवसाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला सर्वांना यायला लागेल. मग त्याला मी म्हणलो मुली का शाळेत जाणार आहेत, म्हणलो त्यांना काही येणं होणार नाही, तर मुलाला घेऊन आम्ही 2 जण येऊ शकतो. पहाटे मी 4 वाजता फोन केला ह्यांना की कुठपर्यंत आलेत विचारावं, तर हे तर मंदिरामध्ये तोपर्यंत ते सगळेजण पोहोचले होते. CNG भरला नसता तर आम्ही मगाच पोहोचलो असतो. सगळे वाट बघून वैतागून गेलेत पाहुणे लोक, कारण आम्हाला एवढा उशीर झालाय जायला. आणि हे आमचा हमेशाचाच प्रॉब्लेम असतोय बरं का. CNG कुठं दिसत तिथं CNG भरतात गावाकडल्यासारखं. त्यांना एवढं कळत नाही का बसा. CNG भरत नसतं आतापर्यंत पोहोचलो असतो आपण. सगळे फोनवर फोन, एवढे वैतागून गेले. नसतं आलं तर परवडलं असं वाटायला लागले. जाऊन जायचं नाही, एवढा उशीर करून जायचं म्हणजे परवडत नाही. बघा आमची डुबी एकटी झाली आहे. डुबी हाय काय ना, डुबी झोपली काय? हाय आमच्या दिदूला ताईला कुठे ठेवून आला? घरी. दिदीला ताईला घेऊन नाही आलं बघा आमचा दिदू. तर चला जवळच आलोय आता. आम्ही दाखवते तुला, सॉरी दाखवते तुम्हाला मी. हाय म्हणायचं असतं पिल्लू, हाय. तर फायनली आम्ही एकदाचे पोहोचलो आणि हे होते सगळे आमचे पाहुणे. आणि वैतागून गेलेले होते, कारण त्यांच्याकडे बघूनच कळत होतं की सगळे वैतागलेले आहेत, कारण आम्हाला यायला खूप उशीर झालेला होता. वाट बघून त्यांचं सगळं आवरलेलं होतं, फक्त आमच्यासाठी. फायनली आम्ही आता एकविराईच्या देवीला दर्शनासाठी निघालेलो होतो. ही त्यांची आत्या होती, आत्याची मुलगी, आणि हे काका होते. हे काढले होते रिक्षावरती चढती का नाही हे जरा डाऊट होता. म्हणलं आपण तर नको वारीस घ्यायला, ज्यांना यायचं ते चट रिक्षामध्ये येते, म्हणून मी दुसऱ्या गाडीने गेले होते. यांचं चाललं होतं रिक्षा चढती का नाही आहे ही चॅलेंज लागली होती वाटतं. हे होते आमच्या आत्याचा मुलगा, आणि इकडे बसलेले ते आमचे राजूमामा होते, म्हणजे माझे सासरे. आणि यांचं काय ठरते काय नाही म्हणलं ठरवू द्या, म्हणून मी गेले निघून. यांची तर ओळख तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच झालेली आहे. हे त्यांचे लहाने भाऊ होते. हे जरा वैतागलेले होते रात्रीचा प्रवास करून, म्हणून हे म्हणले मी काय दर्शनाला वरी येत नाही, तुम्ही या सगळे दर्शन घेऊन. हे आमचे दुसरे सासरे होते, त्यांना पण वरी चढायला जरा त्रास होता म्हणून ते नको म्हणले. तर फायनली आता हे कवाचं येतात काय माहिती, तिथंच लागलेत असं तसं करीत बसायला. मामाला आमच्या जरा चढायला आता वयामानानुसार थोडा हळूहळू असते. आता मामाला घेऊन हे कधी वर येणार आहेत काय माहिती. एक गाडी गेलीवर आता आम्ही निघालो रिक्षाने घेऊन, कारण त्या गाडीमध्ये जागा नव्हती आम्हाला. हा आता बघू आपले टाटा लेअर चढते का नाही वरी. हे होते त्याला काका लगेच मागे कोणी घेतले पहिल्यांदा चालू केली कोळीवाड्याची कशी छान दिसतीये ना. कमेंट मध्ये नक्की सांगा आमचं बघू कसं दिसतंय टोपी घातल्याच्या नंतर. दादी जर गाडी चढली तुम्हाला खर्चात, नाही चढली की तुमचा खर्चा मलाच करणार रे. होय गाडी चालणारच आहे. आता काय खर्च करता होत नाही, आता जेव्हा आमचा लहान भाऊ म्हणला आता गाडी चालणार नाही. कशी चालली एकदम नंबर म्हणून चढले, आम्ही हरलो नसतो चढत. तर आता आम्हाला जायचं इकडं कुठं मंदिर वर आहे, एकवीर आहे देवीचं मंदिर. तर आमचं आता अजून मंडळ यायचे राहिलेत बाकीचे, त्यासाठी यायला लागलेत, पण त्यांच्या आधीवर आम्ही पुढे आलो सगळे. तिथूनच रांग आहे आपल्याला, होय तिथूनच रांग आहे. टाइम लागेल वर जाऊन दर्शन करायचं म्हणलं. सिद्धू काका म्हणत होता सिद्धू
आणि त्याचा काका अचानकच दिसणार. मी यांना विचारते ते ह्यांचं काय हातात फक्त मोबाईल, यांचं मोबाईलकडेच लक्ष होतं आणि इकडं दुकानं लागलेले होते ते दुकानांकडे लक्ष होते. घेत तर काही नाहीत, नुसतंच बघत बसते तर मी शोधत होते सिद्धूला. सिद्धू आमचा अचानकच कुठे गेला काय माहिती. त्याचे काका बी गायब आणि सिद्धू बी गायब. म्हटलं वरती गेलेत काय की नाही. म्हणलं चला पटकन जरा वरी जाऊन आपण पण बघू. शेवटी हातपाय आदळून रडून बैकून जरा घेतलाय. बाहेर आल्यावर तरी बघून घेत बायांची मदत केली थोडीशी. मला उतरून पाय रोकून ठरला द्यायचं. बायांना खरंच म्हणलं ना उतरायचं झोप नाही ना आम्हाला. का पाय गाईकडं किती तास लागले चढायला? सगळं उतरायला 7 तास. काही लोक 5 तासात. टाकाच घ्या. ताक द्या 2. खर्चा करून नाही आम्हाला. नाही चला चला. ज्या टायमाला वर जातात ना प्रत्येक दुकानदारांचे फॅन ह्या साईडला कशासाठी की लोकांना गार हवा लागण्यासाठी. काय करा आली देवी आई कुंजरा देवी आली. सर फायनली आम्ही वर आलो दादा. गुडघ्यावर बसून त्या देवीच्या मंदिरापर्यंत चालत येणार. कुठून आहे मामा? कुठून? पहिलं पहिलीपासून माझं श्रद्धा अंधश्रद्धा नाही, श्रद्धा ती. पब्लिक हसतायलाच पाहिजे. मी आपला लाडका हॅरी पुन्हा आपले स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही आलो एकवीर आईला. हे आपला चुलता, हे आपली चुलती, हे आपले आई साहेब, हे आपले वडिलाचे मामा, हे चुलते, हे माझे फादर, हे बी चुलते. हे बघा हे आपला ब्रदर. हा हे बघा आपले मंदिर एकवीर आईचं मंदिर आहे. माझ्या मामाने माझी इच्छा पूर्ण केली. 2 तोळ्याची अंगठी पुढच्या धोंडे जेवणाला अवश्य भेट देईन, पण तू 3 वर्ष दारू अवश्य द्यायची नाही. तर मामाचा मी आग्रह पूर्ण करीन. मामाने माझा आग्रह पूर्ण करावा. आता आमच्या भावानं मामाला खूप मदत टाकला आहे, तरी आमचा भाऊ मामाची इच्छा पूर्ण केली. मामा भावाची इच्छा पूर्ण करेल, काय हरकत नाही. 3 वर्ष त्याला 3 वर्ष वाट बघायला लागेल. हा 3 वर्ष हा दम धरीन का? 3 वर्षांनी दम धरीन. 3 वर्षांनी नाही तर मी मामाला 2 तोळ्याची अंगठी मी स्वतः करीन. व्हिडिओ हा राहणार आपला. अवश्य ठेवा, पण मामाला घ्यायला ठेवा. तर फायनली आम्ही इकडे वर आलो आणि सगळं आता फोटो शूट झालंय. व्हिडिओ पण काढलेत, काही शॉर्ट व्हिडिओ काढायचे होते. चला आता निघालो आम्ही दर्शन करण्यासाठी. एवढं भारी ना वर असं वर आले गार वाटतं. सिद्धू हाय करा एकदा, हाय करा एकदा. हाय बघा सिद्धू लगेच हाय करतो आमचा. हाय करा. सिद्धू टोपी कोणी घेतली तुला? कुठे काका? काकाने घेतली. फोटो काढायला तिथून थांब थोडं, दुसऱ्याची नाही. चल सिद्धू चल बाळा. सिद्धू आज रडत नाही काय नाही बाळा? हा चला निघायचं खाली आता. दर्शन झाले आई आंबे जगदंबे एकवीर देवीचे. आता खाली चालून जेवण करू. गावातलं मार्ग
चला सुद्धा हा काका होय हे सुद्धा गिरायला काय आणला व्हिडिओ बनवायला लागला हा पहिली बार आला परत करायला लागला तू पहिल्यांदा झालं बघ मी आता कमी कमी 35 किलोमीटर यायला पाहिजे तू 8 दिवसातून 2 बार यायला पाहिजे हा 200 रिक्षे खाली लागले रोजचे हप्त्याचे 4 भाडे घेतले पाहिजे पिंपरी चिंचवड द्वारा तुटला तर 2 तोळे मामाकडून माझ्याकडून मामाला दोरा तुटला तर द्वारा तुटला 3 वर्ष नाही टिकला मी मामाला देणार 3 वर्ष द्वारा टिकला तर मामाने 2 तोळे मला अंगठी करायची 2 तोळ्याची पण ते राहायला पाहिजे ना द्वारा तुटला हा मी मामाला 2 तोळ्याची अंगठी करणार टिकला तर 3 वर्ष आणि द्वारा टिकला तर मामा 3 वर्षानंतर मला 2 तोळ्याची 2 तोळे द्या चला काय घ्यायला लागलं अरे बापरे पेढा खातो हा काय नाही काय आलं हिंचू चावला काय वाटर जायचं हिंचूच हा मग काय करे वाटर जायचं नाही कोणाच्या तर आता आता सुखरूप आलो देवीचं दर्शन केलं देवीला नैवेद्य दिला हा नैवेद्य दिला सुखरूप आमची गाडी चढली वरी आता सुखरूप खाली उतरल आणि जेवण करून आम्ही गावाकडे परत जाऊ तर चला आता आपण खाली जाऊ दादा चला माणसाला पाहुण्याला घटकून मध्ये जावा शिल्लक नाही वाहत हा बिर्याणी राईसच वाटतंय का ना बिर्याणी राईस बिर्याणी तांदूळ थोडं पाणी टाकेल पाणी कशाला टाकते दाळेवाला बघायचं सुक्क मटन तरी वळण राजीला हो घ्या ना हो बोलायचं नसतं तसं बोलूनच हे करावं हो नाही नाही हा काय लागले तर आपण ते 50,000 कमी एवढे हा लगेच हो मन हा, तिला म्हणतो मी पण अशा हटलांनी त्यांनी बोलीत नाहीत का लोक जेवायला फुकटचं खायला फुकटचं खात खदाडे गिदाडे फुकटचं खातच नाहीत आपण कोणाचं अरे हे तर वाढणं सर्व त्याच चालून दे काय करायचं आपल्याला तू झालं गोष्ट तुम्ही लईच काळजी नाही त्याला घेतलं हा थोडा काढायचं घरी गेल्यावर हाय बघायचं जेवण लई बी नसतं. कांदा हा का मटण तसलं लोकांसारखं दाखवायसारखं ना घ्या हाताने तुमच्या हा हाताने घ्या बा हो लोकांसारखं दाखवायचा कार्यक्रम ना हाताने घ्या मागच्याचा विचार करायचा नाही हो बापू घ्या निवडून घ्या देऊ का मी बापू देऊ का आपण सगळ्यात शेवटला जेवायला बसतो का कारकी सगळ्याला वाढ लागतं सगळ्यांचं नियोजन करायला लागतं हाजी काय चाललंय आपले उशीर आले जरा हा उशिरा आले त्यांना वेळ घडल्यामध्ये दोघं तुला पुन्हा इकडे आहे देवीच्या पाया पडून खाली आले खाली आले पार्किंगला तर आता आम्ही जेवण करायला शेवटी हे बघा सगळ्यात शेवटी आमचं कारण की सगळ्यांचं
कसं सगळ्या पाहुण्यांचं जेवण व्हायला पाहिजे, नंतर आपण जेवण केलं पाहिजे. बरोबर आहे ना? बरोबर. मला मोठं बघ द्यायचं आहे का बा? लागत तसं. लागण नाही लगेच घ्यायचं. टाका. तुम्ही बसा ना माझ्या जेवायला. माझं काय ना जेवायला बसावं. मला तुम्ही वाढव आम्हाला खायचो. तुला झालं पुन्हा कसं रे दहा आहे. शरीर तर पाहिजे ना. लाजायचं नाही बरं का हो. कधी एखादं जास्त पीस कमी जास्त पडलं तर पुन्हा एखादं म्हणतं तोंडावर बघून वाढीचं. ए उशा निघायचं का नाही? सिद्धू काय करतोय? सिद्धू काय करतो? डान्स करतोय. इकडे इकडे यात आता आम्ही निघालो आता, कारण की सगळे निघणारे काही सगळे जेवण ते झाले आता. म्हणजे तो काय खाल्लं का? पुरणपोळी. आता विचारायला लागला सगळं झाल्यावर. बरं झालं घरी गेलं विचारलं नाही. हा? घरी गेलं विचारलं नाही ते बरं झालं, नाही तर अवघड झालं असतं. हा घेतो मी. चला चला. पैसा पैसा फायनली आमचं इथलं सगळं आवडलंय. आता आम्ही जायला निघलोय तर, आणि बाकीचे पाहुण्यांची पण लगबग चाललेली आवराआवरी बसायला इकडं. तर आता आम्ही फायनल निघायला लागलो. शेवटी इथं जार ठेवले होते आम्ही. सकाळी 4 जार घेतले होते आणि 800 रुपये त्यांनी डिपॉझिट करून ठेवले होते. तर आता फायनली आम्ही निघालोत घरी आता, कारण की हे पण निघाले तर आमच्या पुढे निघाले. कारण त्यांचा खूप मोठा पल्ला पार करायचा त्यांना 300-350 किलोमीटर पार करायचं अंतर, आणि आपल्याला काय 70 ते 80 किलोमीटर आहे. त्यांना म्हणून तुम्ही जा पुढं, आता आम्ही निघतो म्हणतो दमादमाने. तर चला आता बघू किती टाईम लागतं घरी जायला आपल्याला.